प्रवीण भाऊ, सामनातून खरं तर वारंवार वेगवेगळ्या टीका पाहायला मिळतं, मात्र आता जी महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यात पक्ष जो राष्ट्रवादी आहे त्याच्यावर टीका करताना पाहायला मिळतं. मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता होऊ शकत नाही, कारण शेवटी विचारधारांचा प्रश्न, जागा वाटपांचा प्रश्न, स्थानिक लिडरशिप यावर महाविकास आघाडी त्या ठिकाणी विस्कळीत होणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता संजय राऊत साहेब राष्ट्रवादीच्या ऐवजी काँग्रेसचं प्रेम त्यांचं उतू जायला लागले. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसची जवळीक जेव्हा शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला तेव्हापासून झाले आणि म्हणून आज राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका आणि पावलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पडायला लागलेली आहेत आणि त्याचंच प्रत्यंतर सामनामधनं त्या ठिकाणी आलंय. उद्धवजी ठाकरे साहेबांचाही आता शरद पवारांवर विश्वास राहिला नाही की काय, अशा प्रकारचं यातनं ध्वनित होतंय. पण भुजबळ असं म्हणतात डायरेक्टली की संजय राऊतांनी आम्ही बाहेर पडावं असं वाटतंय. मला वाटतं छगन भुजबळांच्याच मनात काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं. त्यांची भूमिका काय होती हे येणाऱ्या काळात कळेल. परंतु महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचं भलं नाही अशा प्रकारची जाणीव राष्ट्रवादी व महाविकास आघाडीबरोबर जाऊन शिवसेनेची झालेली आहे आणि म्हणून ना घरका घाटका अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत. आणि तशाच प्रकारे भुजबळ पण आज त्या ठिकाणी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. पवारसाहेबांचा झेंडा खांद्यावर घ्यायचा की अजितदादांची साथ द्यायची, आणि त्यातनं संजय राऊतांवर ही आलेली त्यांची टीका आहे किंवा वक्तव्य आहे. नाना पटोले ज्या पद्धतीने म्हणतात की जे स्नेहल जगताप आहेत, उद्धव ठाकरेंनी एवढा महाडमध्ये सभा घेऊन पक्ष प्रवेश केला, मात्र या सगळ्या अगोदर सांगितलं होतं की स्नेहल जगताप यांना शिवसेनेमध्ये घेऊ नका, मात्र तरी देखील घेतलं गेलेलं. त्यामुळे कुठेतरी तिथेही राष्ट्रवादी हे कसं आहे, एकत्रित राहायचं आणि एकमेकांवर कुरघोडी करायच्या अशा प्रकारचं राजकारण महाविकास आघाडीचं सुरू आहे. आपापल्या पक्षातली लोक महाविकास आघाडीतल्या घटक पक्षात जात आहेत, घटक पक्षाची लोक त्या त्या पक्षात येत आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्रातले अनेक प्रवेश बघायला पण राष्ट्रवादीची लोक शिवसेनेत आलेत, काँग्रेसची लोक आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्या ठिकाणी आलेत. आणि त्यामुळे काँग्रेस संपवायचं आहे की काय, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मिळून असा एक पडद्यामागे काही डाव आहे की काय, आणि त्याचाच भाग महाडची त्या ठिकाणची काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत घेऊन साधायचा प्रयत्न करतायत की काय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा भूमिका घेण्याची आवश्यकता होती की खरंच त्या ठिकाणी महाविकास आघाडी करायची असेल तर काहीतरी आचारसंहितेची आवश्यकता आहे. परंतु मला वाटतं ते दिशाहीन झालेले जशी गावाकडे ढोरं असतात तसं कोणाचा कोणाला मेळ नाही. प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते हे त्या ठिकाणी दिशाहीन झालेले आहेत. कोणी काय करावं याचं ताळतंत्र नाही, आचारसंहिता नाही. त्यातनं हा राजकीय वैचारिक स्वैराचार अदलाबदल त्या ठिकाणी होताना दिसते. चित्रपट निर्माते केदार शिंदे यांनी एक ट्विट केलेला आहे, त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की भाजपकडून द केरला स्टोरीसारख्या चित्रपटाचं मोफत आयोजन केलं जाते, मात्र महाराष्ट्र शाहीरबद्दल कुठलाही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही आहे. तर शाहीर, महाराष्ट्र शाहीर आहे नेमकं काय हे तरी नेत्यांना माहीत आहे की नाही? नाही, निश्चितच त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करू. त्यांनी काय केरळा स्टोरीला विरोध केलेला नाही, परंतु अपेक्षा व्यक्त केले की ज्या शाहिरांचं या महाराष्ट्राच्या उभारणीत फार मोठं योगदान आहे, किंबहुना शाहिरी पोवाडा ही परंपरा जपण्यामध्ये त्या ठिकाणी शाहीर साबळेंचा अनन्यसाधारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत एक मोठा वाटा आहे आणि राजकीय उलाढालींमध्ये सुद्धा. आणि त्याच्यावर निश्चितच केदार शिंदे यांचं म्हणणं त्या ठिकाणी सकारात्मक अर्थानं घेऊन शाहीर, महाराष्ट्र शाहीरसुद्धा प्रदर्शित कसा होईल याची जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी आणि आम्ही महाराष्ट्र शाहीरप्रेमी काळजी घेऊ. सर, केदार शिंदे यांच्याबरोबरच भाऊ खराडेंचा केडीएम चित्रपट सुद्धा असत आहे, त्यांनी सुद्धा रडलेले होते चित्रपटगृहामध्ये
आणि स्क्रीन मिळून दिली जात नाही अशा प्रकारचा आरोप केला होता. तो सुद्धा चित्रपटाचे सगळे निर्माते आणि कलाकार जे आहेत ते टेन्शन पाहायला मिळत आहे. सरकार यावरती काही नाही, निश्चितच या ठिकाणी मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी थिएटर मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही राहील. सरकार, सांस्कृतिक मंत्री असतील, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन प्राधान्यानं मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी थिएटर मिळेल याची येणाऱ्या काळात दक्षता घेऊन कार्यवाही होईल. सर, आज कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावत आहे. अशात राज ठाकरे यांनी सीमावर्ती भागातील लोकांना आवाहन केलंय की मराठी माणसांनी त्यांच्या अस्मितेसाठी सर्व मराठी उमेदवारांना एकजुटीने मतदान करणं गरजेचं आहे. आता त्यांचा काय तिथे उमेदवार नाही आणि त्याच्यामुळं कर्नाटकाच्या बाबतीत ते दुसरी काय भूमिका घेणार. काँग्रेसला मतदान करायला सांगणार नाहीत, भारतीय जनता पार्टीला सांगत नाहीत. त्याच्यामुळं आता मराठी या विषयावर त्याने त्या निवडणुकीत आपलं काहीतरी स्टेटमेंट असावं म्हणून ती केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे राजकीय नेते आहेत, पक्ष आहे, त्यांची ती भूमिका आहे. सर, मिठी नदीमध्ये भराव टाकून रस्ता बनवण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्याचा इशारा वाटतोय, मग सुद्धा आक्रमक झालेले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवरती काही कारवाई एक लक्षात ठेवा, एक आपल्याला मान्य करावंच लागेल. शिंदेसाहेब, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात सरकार आल्यानंतर गेल्या 10 महिन्याच्या कालावधी मुंबईच्या संदर्भात अत्यंत बारकाईनं दोघंही लक्ष घालत आहेत. मुंबई स्वच्छ होते, बदलते आणि जी गटारं आहेत किंवा नद्या, स्वच्छतेची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि आपण म्हणताय त्याप्रमाणे अशी गोष्ट जर असेल तर त्याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी 100% काम होण्याची काळजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आयुक्त आणि महापालिका घेईल. नाही, जर अशा प्रकारे नियमबाह्य काय झालं असेल, निश्चितच त्याची चौकशी करून दखल घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य सरकार, महापालिका भूमिका घेईल. रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी ट्विट केलेलं होतं, त्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेलं आहे की एकंदरीत राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला जवळपास 2000हून अधिक महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या 3 महिन्यामध्ये 6000हून अधिक महिला आणि मुली बेपत्ता आहेत आणि त्यांनी एकंदरीत गृह विभागाच्या आणि महिला व बालविकास विभागाच्या कार्यावर संशय व्यक्त केला आहे. मला वाटतं की हा विषय गंभीर आहे, त्याच्याविषयी दुमत असायचं काही कारण नाही. परंतु याच्यामध्ये भावना आपली स्वच्छ आणि प्रांजळ असायला पाहिजे. केवळ राजकीय अभिनिवेशातनं असणाऱ्या सरकारवर दोषारोप ठेवायचे. गृह खातं का अगोदर नव्हते का? गृहमंत्री अगोदर नव्हते का? अशा प्रकारच्या घटना कालच झाल्या का? त्याच्यामुळे तुम्हाला त्या गृह खात्यावर बोलायचा नैतिक अधिकार पण नाही, कारण आपले गृहमंत्री जेलमध्ये जाऊन आलेत. त्यांचा कारभार महाराष्ट्राने, देशानं पाहिलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की असणारे सध्याचे गृहमंत्री हे निष्कलंक आहेत, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही आणि आपल्या कर्तव्यामध्ये लॉ अँड ऑर्डर सांभाळण्यात, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, अत्यंत कठोर आहेत. आणि आपण एकंदर जर आकडेवारी बघाल तर त्या ठिकाणी त्या दिशेनं हे सगळे प्रकार कमी होण्याच्या बाबतीत, शोध मोहीम वाढवण्याबाबतीत राज्य सरकार त्या ठिकाणी ॲक्शनमुळे आलेला आपल्याला दिसेल. विधान भवनाच्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलेलं होतं की मोठ्या संख्येने मुली बेपत्तात असा दावा भाजपने केलेला होता. जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं होतं की फक्त 3000 पर्यंत हा आकडा आहे. तर आता पुन्हा एकदा या आकड्याला दुजोरा मिळतोय, कारण 3 महिन्यामध्ये जर 6000 मुली बेपत्ता असतील तर त्याचा गंभीर पातळीवर जाऊन चौकशी करावी अशी मागणी तुम्ही करणार. एका बाजूला आव्हाड अशा प्रकारचं मागणी करतात, आव्हान करतात. दुसऱ्या बाजूला आम्ही एक शंका उपस्थित केली की लव जिहाद सारखे प्रकरणं होऊन हिंदू मुलींना फसवून नेऊन गायब केलं जातंय की काय, अशा प्रकारची जेव्हा आंदोलनं उभी राहिली, संशय व्यक्त केला, तेव्हा यांच्या थोबाडाला कुलूप लावलं होतं. तेव्हा आम्ही हे राजकीय करतोय असं म्हणाले. परंतु मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की अशा प्रकारच्या घटना होत आहेत. कारण काल 2 दिवसापूर्वी माझ्याकडे, मी नाव कोट करत नाही, मालाडमधले, मालवणीमधली एक त्या ठिकाणची हिंदू महिला आली. तिची मुलगी बेपत्ता आहे. तिला संशय त्या ठिकाणी आहे की मालवणीमधल्या अशा प्रकारच्या प्रवृत्तींनी माझी मुलगी त्या ठिकाणी संमोहित झालेली आहे. ती त्या ठिकाणी बाहेर गेलेली आहे. चौकशी करण्याची मागणी तिने केली. ती त्या ठिकाणी अस्वस्थ आहे
आणि त्यामुळे यामागे लवजिहादच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचं प्रकरण वाढलेलं आहे. त्याचे गांभीर्यानं सगळ्या पक्षांनी दखल घेऊन या विषयाकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून प्रमाण वाढतंय असं माझं स्वतःचं मत आहे. सर, आज ईडीने न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे. साई रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी सदानंद कदम यांच्यासोबतच अनिल परब यांना देखील या प्रकरणामध्ये सहआरोपी नाही, मला वाटतं ईडीची त्यांची ती प्रक्रिया आहे. कायद्याला अनुषंगाने ईडीच्या चौकटीत ज्या ज्या कारवाया असतील त्या होणार आहेत आणि कायद्यासमोर कोणीच त्या ठिकाणी वेगळा नसतो. त्याच्यामुळे जी कायदेशीर ईडीची आपल्या संविधानाच्या चौकटीत कारवाई असेल ती होईल. त्याला कोणालाही सामोरं जावंच लागतं. हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से सामना के संपादकीय में मतभेद साफ तौर पे दिखाई दे रहे हैं, एज बीजेपी लीडर आपको क्या लगता है? नहीं, वो तो होने वाली ही है. एक देखो लीडरशिप का सवाल है. महाविकास आघाड़ी का लीडर कौन बनेगा? अजित पवार बनेगा, उद्धव ठाकरे बनेगा कि नाना पटोले, बालासाहब थोरात बनेंगे, अपना अशोक चौहान बनेंगे? विचारधारा का विषय है. विचारधारा के बारे में आप अपनी राय है. तीसरा लोकल लीडरशिप विधानसभा लोकसभा की है. ऐसे ढेर सारे सवाल है. इसलिए आप देख रहे हैं कि अभी पवार साहब ने राजीनामा दिया, उद्धव ठाकरे का बयान आया नहीं. अभी संजय राउत ने सामना के माध्यम से राष्ट्रवादी के ऊपर टीका की. राहुल गांधी कांग्रेस के नजीक जाने का प्रयास है. अभी महाड़ में जो प्रवेश हुआ, महाड़ के नगराध्यक्ष जो थी स्नेहल जगताप, कांग्रेस के वहाँ के एमएलए थे मानिकराव जगताप, लीडर जो कांग्रेस के जिला अध्यक्ष थे, उनकी बेटी है. उनको लिया उद्धव ठाकरे ने शिवसेना में. अद्वैत हीरे का नासिक में मालेगांव में हुआ. तो मुझे लगता है एक दूसरे के पार्टी के लोग ले रहे हैं, चुनाव लड़ रहे हैं. अभी उधर नाना पटोले बोल रहे हैं हम कांग्रेस की जगह लड़ेंगी. तो जिनके मनभेद है वो कहाँ से युति करेगा? हो ही नहीं सकती है. उन्होंने कहा कि एनसीपी के लोग बैग भरकर तैयार थे बीजेपी में जाने के लिए. उस पर भुजबल कह रहे हैं कि अगर वो एकनाथ शिंदे के बैग ऊपर ध्यान देते तो ये नौबत नहीं आती आज. ना भी वो क्या एक दूसरे के ऊपर टीका भी करते हैं और साथ में रहने की बात भी करते हैं. तो मुझे लगता है कि बैग कौन भरा था, बैग किसने भरी नहीं, वो आने वाले समय में अपने सामने आएगा. आपने कहा था कि भुजबल को लेकर कहा था कि भुजबल के मन में क्या है, ये भी दिखाई देगा आने वाले दिनों में. नहीं, बराबर है ना. भुजबल की भी मानसिकता क्या थी. अभी पवार साहब की इस भूमिका से अलग अलग राय एनसीपी के नेताओं की आती थी, लेकिन सब नेता मैक्सिमम अजित दादा के साथ थे. आने वाले भविष्य में समझेगा. सर, कैसा रिकॉर्ड था इनका? चाकणकर ने जैसे ट्वीट किया था कि 2200 लड़कियां गायब हैं महाराष्ट्र से, और सुप्रिया ताई ने भी उस पर ट्वीट किया है. इस पर क्या कहेंगे? नहीं, मुझे लगता है ये गंभीर समस्या है. वो आज की नहीं है, लेकिन अभी आजकल जो लव जिहाद के माध्यम से हिंदू लड़कियां गायब होने का प्रमाण बढ़ गया है. हम लोग इसके ऊपर वक्तव्य किया, आंदोलन किया, तो हमें उसको राजनीतिक मामला बोलते हैं. लेकिन आप देखोगे मेरे पास अनेक सारी घटनाएं, मेरे पास शिकायतें आती है कि हिंदू लड़कियां गायब है. कई कम्युनिटी के स्पेशली लोग उसको सम्मोहित करते हैं, हिप्नोटाइज करते हैं, और लड़की उनके साथ जाती है, गायब होती है. कई तो मर्डर भी हुए, ऐसे केसेस अपने सामने आए हैं. तो मुझे लगता है इसी एंगल पे राज्य सरकार के होम डिपार्टमेंट ने डीपली इंस्पेक्शन करके ये विषय को समाप्त करने की आवश्यकता है. क्योंकि ये लव जिहाद हिंदू लड़कियों को इसी तरह से लेके जाने का एक प्लान प्रोग्राम कई लोग कर रहे हैं, वो रुकाने की आवश्यकता है. नहीं तो ये संख्या दिनों दिन बढ़ती रहेगी. विपक्ष जो है इस पर राजनीति कर रहा है, क्योंकि जब ये मामला उठाया था तब कह रहे थे कि सरकार ने कमेटी बनाई लेकिन कोई मामला नहीं आया, कोई केस नहीं है, और अब दावे कर रहे हैं कि 3 महीने में 6-4 हजार लड़कियां गायब. ये देखो, कई चीज़ बताने लायक होती है, कई चीज़ होम डिपार्टमेंट सिक्रेसी के कारण बता नहीं सकते हैं. हम लोग ऐसे कई केसेस सरकार को दिए. मेरे पास तो ऐसे 8-10 केसेस आए जो मैं आपके सामने नाम लेके उस फैमिली को एक्सपोज नहीं करना चाहते. तो इसलिए प्रमाण बहुत ही बड़े पैमाने पे बढ़ते जा रहा है, और सरकार इसके ऊपर गंभीर है.
कानून लाने की मांग भी हम लोग की है। तो सरकार गंभीरता से ये विषय के ऊपर ध्यान देगा और कार्रवाई करेगी। कांग्रेस एनसीपी या जो बाकी विपक्ष के लोग हैं वो इस पर अब राजनीति कर रहे, पहले मना कर रहे थे और अब केस ज़्यादा होने के बाद नहीं, मुझे लगता है यह गंभीर समस्या है, इसके ऊपर राजनीति करने की आवश्यकता नहीं है। ये सबका विषय है और ये लड़कियां गायब होना ये अच्छा नहीं है। इसलिए सब पार्टी मिलके सरकार को इस विषय में मदद करने की आवश्यकता है और ये विषय समाप्त करने की आवश्यकता है। एक बात है कि एक तरफ जो है महाविकास आघाड़ी के नेताओं में बन नहीं रही, कांग्रेस शिवसेना है, कांग्रेस एनसीपी या शिवसेना आपस में जो है कई मुद्दों पर मतभेद सामने आ रहे हैं। दूसरी तरफ 11 मई को कहीं नीतीश कुमार मुंबई आने वाले हैं और उद्धव ठाकरे को और फिर शरद पवार इनको मिलने वाले, विपक्ष की एकता की वो बात करने वाले और उनको न्योता भी देने वाले। मुझे लगता है हमारे मराठी में एक कहावत है, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना। तो ये महाविकास आघाड़ी का ऐसा ही है, एक दूसरे को गाली देना, अलग अलग विचारधारा लेके इकट्ठा होने की बात करना, एक दूसरे के पार्टी के नेताओं को प्रवेश करके लेना, बाद में हर पार्टी बोलेगी हम ही चुनाव लड़ेगा। इसी तरह कभी भी एक वाक्यता महाविकास आघाड़ी हो नहीं सकती है और इसलिए टीका टिप्पणी जोर से एक दूसरे के ऊपर बढ़ रही है और इसका अंत महाविकास आघाड़ी एक नहीं हो सकती। नीतीश कुमार आ रहे हैं, वो राष्ट्रीय स्तर पर सबको एक करने की कोशिश करे मोदी जी के खिलाफ। आपको लगता है संभव हो पाएगा? नेता इकट्ठा कर सकते हैं, जनता है किधर? इस देश की जनता मोदी साहब के साथ है और खाली जो नेता लोग हैं जिनके पीछे सैन्य नहीं है, जनता नहीं है, मतदाता नहीं, वो इकट्ठा के क्या करेंगे? मोदी साहब तो जनता के मन पे सवार हुए हैं। आज देश की जनता को लगता है कि मोदी साहब इस देश के लिए चाहिए, तो ये नेताओं की इकट्ठापन होगा, इससे मतदाताओं में जनता में कुछ भी फर्क पड़ने वाला नहीं। ये खाली नेता इकट्ठा हो सकते हैं जिनके पीछे जनाधार नहीं। सर, लव जिहाद का जिक्र कर रहे हैं। हाल ही में एक फिल्म रिलीज हुई द केरला स्टोरी, जिसको लेकर बीजेपी इसे अलग अलग लोगों के बीच पहुंचा रही है। कई सारे स्टेट में इसे बैन भी करने का जिक्र हो रहा है। महाराष्ट्र में इसे टैक्स फ्री करने का गुहार शुरू है, क्या नहीं? मुझे लगता है देश के लिए, राष्ट्रवाद के लिए ये स्टोरी देखने की आवश्यकता है, पिक्चर देखने की आवश्यकता है, क्योंकि केरला भी इस देश का भाग है, इस देश का एक स्टेट है और यह भारत का अविभाज्य स्टेट है। और उधर जो अन्याय और जिस तरह से जो कोई चीज़ हो रही है उसका प्रदर्शन, प्रेजेंटेशन इस पिक्चर में हुआ है, तो मुझे लगता है सबने देखना चाहिए। और मैं मांग करूंगा कि टैक्स पे करेगा तो और जोर से लोग देख सकते हैं और मैक्सिमम थिएटर पे लगेगा, मैक्सिमम लोग दे सकते हैं। होता है कि तनाव दूसरे समाज के बढ़ते हैं। केरला की स्टोरी अगर महाराष्ट्र में दिखा है, दूसरे समुदाय में बांटने की कोशिश नहीं हो रही यहाँ पे? आपको नहीं, बांटने की नहीं। देखो, समाज कौन सा भी रहे, स्टेट कौन सा भी रहे, देश एक है और इस देश में अलग अलग विचारधारा हर स्टेट में कम्युनल अगर डिफरेंसेस क्रिएट करते तो अच्छा नहीं। इसलिए वो जागृति करने के लिए देश भावना की मन में नज़र रखते हुए ये स्टोरी है, ये पिक्चर है, मुझे लगता है सबने देखना चाहिए। इससे देश की भलाई है, देश के लिए, राष्ट्रवाद के लिए प्रेरणा, प्रोत्साहन देने वाला ही ये चित्रपट है। मराठीत हवा होता की नीतीश कुमार हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यानच ते शरदचंद्र पवार किंवा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। विरोधक एकमूट बांधताना पाहायला मिळत आहेत भाजप विरोधात, कसं पाहता? ओसाडगावचे पाटील आपण म्हणतो तसं ज्यांच्या मागे जनाधार नाही अशा नेत्यांची मोड बांधण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे। आता प्रत्येक पक्षाचा काय जनाधार उरला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहत आहे। महाराष्ट्रात काँग्रेसचा काय जनाधार आपल्याला माहीत आहे। उद्धव ठाकरेंची तर अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत गेलेली आहे आणि राष्ट्रवादीचं तर काही 30-40 सरंजामदारांचा पक्ष आहे। जनता कुठे आहे? लोक कुठे आहेत? आज देशातील जनता आणि लोक मोदी साहेबांसोबत आहेत, भारतीय जनता पार्टी सोबत आहेत। त्याच्यामुळे नेत्यांची मोड बांधू शकतील, जनतेची, मतदारांची मोड बांधू शकत नाहीत। लोक त्यांच्यावर जाऊ शकत नाहीत, कारण मोदी साहेबांनी त्यांच्या या 2 टर्मच्या कालावधीमध्ये देशातील जनतेला विश्वास दिलाय, देश प्रगतीकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, सगळ्या समाज घटकांना न्याय दिलाय
आणि जागतिक पातळीवर त्या ठिकाणी एक स्वतःचं भारताचं वेगळं स्थान उंचाईवर नेण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आहे. आणि त्यामुळे देशांना मोदी साहेब हवेत, देशातील जनतेला हवेत. आणि त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त झालेली देशातील काही मुठभर नेते मंडळी नेत्यांची मूड बांधतील, हाताला काही लागणार नाही. सर, साखर आयुक्तांनी राज्यातल्या 22 कारखान्यांवरती कारवाई केली की विना परवाना त्यांनी ऊस गाळप केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 कारखाने जे आहेत ते माजी सहकार मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे आहेत. त्याला 19.3 कोटीचा दंड आकारला आहे. काय सांगाल या कारवाईकडे? असं पाहिजे, मला वाटतं तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. कारवाई ह्या काय पक्षीय होत नसतात. भाजपच्या कारखान्याला वेगळी कारवाई, राष्ट्रवादीच्या वेगळी. नियम कायदा हा त्या ठिकाणी सहकार कायदा असो, साखर कायदा असो, कुठलाही सगळ्यांसाठी त्या ठिकाणी एक असतो. याचा अर्थ उलट आमचं अभिनंदन करायला पाहिजे की आमचा भाजपचा माणूस त्यामध्ये भरडला गेला तरी हे सरकार त्या ठिकाणी दुजाभाव करत नाही. त्याबद्दल आमचं ॲप्रिशिएशन पाहिजे. कायदा हा सगळ्यांना सारखा असतो आणि त्याच्यामध्ये जे चुकीचे असतील त्यांच्यावर कारवाई होत असते.